दूसरी बॉल में टीम नायका टीम की तरफ से यहाँ पे पहली रेड की शुरुआत करते हुए रेडर युवा खिलाड़ियों का ये खेल है इस सीजन का खतरनाक ये नेशनल आया रेड के ऊपर पॉइंट की पकड काय खडे दबा कोपऱ्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळतोय काय मारून पॉइंट करण्याचा प्रयत्न रेड मध्ये मॅचची शपथ घेण्याचा आव्हान सेपरेट बघूया विशाल रेडवर विशाल कोरट नॅशनल पेर या वेळेचा प्रयत्न करते सनसनाटी रेडर चपळकतून रेडर जसे बाकी नायगाव टीम रेडर डावा कोपऱ्यावर रेडर सुद्धा पुढे तोडण्याचा प्रयत्न सेंटरला चित्रा रेडर वाडा बिस्नेस स्पर्धक आदलला खेळाडू येत शेखर चप्पल चतुर रेडर चप्पल चतुर रेडर तुरतुरी तुरतुरी म्हणजे चप्पलचा तुरतुरी इज टू फास्ट रेड बघा पॉइंट आलेला आहे शेखर तुरतुरी रेडर फास्ट रेडर विशाल रेडवर मेन रेडर सावध पौलानी या ठिकाणी डावा कॉर्नरला लीड करताना प्रयत्न करताय ही मॅच खूप भारी होणार आहे सगळ्यात भारी सामना हाच होणार आहे आजच्या नाईट मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यापैकी विशाल या ठिकाणीचा प्रयत्न सेफ रेड अब या फिर रेड की शुरुआत करेंगे रेडर नाम है इनका दस नंबर 13 कबड्डी में नाम है इनका बहुत सालों से कबड्डी खेलते हैं श्रीला टीम में सपोर्टिंग रेडर रह चुके हैं एक्शन में उनका फेमस टाइल लगवाना पॉइंट मिला है और यहाँ पे टैकल हो गए पॉइंट मिला जीत अंदर आए और नायगाव टीम 2 पॉइंट के ऊपर एका गुणसंख्येवर खेळताना या ठिकाणी पाहायला मिळतोय सीधा विराज टू और डाय रेड पे आया कौन जी युवा प्रो कबड्डी पुणे खेल चुके कमाल की यहाँ पे ये मैच चल रही है फिर एक बार जी पुणे प्रो कबड्डी का ऑलराउंडर अच्छा रेडर स्पीड वाली रेड समय बीत रहा है और ये टैकल काफी भाग दौड़ के बाद यहाँ पे पॉइंट नहीं मिला आता बघूया तो नाही श्रीराम विराज करतो मागच्या रेडला पकडदारी या रेडला पुन्हा प्रयत्न करतात जशी क्रमांक 13 वसंत ढवळकर एक नावाजलेले कोच या महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवलेले आहेत महिला असतील पुरुष असतील तर संघ आपण पाहताय श्रीराम विराज एका गुणाची कमाई जरूर केली विशाल जूनियर है लेकिन रेड में दम है स्पीड बड़ा रेडर संघर्ष महत्वाचा या मॅच मध्ये आपण पाठ प्रयत्न करून परताना पुन्हा तुरतुरी चप्पल चतुर रेडर रेड करके आलेला स्पीड वाला रेडर शेखर 5 परंतु समोर या ठिकाणी प्रयत्न पुढे मागे कवला हरवताना तुरतुरी रेडर उजवा कोपरा पुन्हा डावा कोपरा तुरतुरी सावधपणे माघारी घेताना तुरतुरी म्हणजे प्रतिभा थँक्यू असला निगमचं नाव आलं की असं अंगात कबड्डी संचारली पाहिजे गाणं पण फसकेबाद बनवलंय या ठिकाणी मात्र या वर्षीचा कुमार गटाचा राष्ट्रीय खेळाडू रेड करतोय साधा सुद्धा नाही नाव आहे विशाल या वर्षीचा राष्ट्रीय खेळाडू आहे महाराष्ट्र टीम मधून खेळलेला खेळाडू आहे कुमार गटाला भारत देशाच्या स्पर्धेमध्ये नॅशनल प्लेअर खेळतो रेड बघा झंझावात रेडचा खतरनाक
या श्रीराम विरारकडनं चढाई फिटनेस वाला खेळाडू बघा परफेक्ट फिटनेस बॉडीचे ऑलराऊंडर आमंत्रित करतात आप या ठिकाणी आव्हान देतात की या आमची कव्हर तयार आहे आपल्या स्वागताला आला थर्ड रेडला राष्ट्रीय खेळाडू आला विशाल कुमार गटाचा या वर्षीचा राष्ट्रीय खेळाडू पालघर जिल्ह्याचा श्रीराम विराच्या कव्हर समोर रेड करतोय स्वतःला सिद्ध करतोय की मैं हूं नेशनल मेरी कबड्डी है नेशनल दिखाओ अपना दम रेड में डिफेंस के सामने श्रीराम विरार आला नॅशनल काय वाजला या खेळाडू करिता जोरदार जिगरा प्लेयर है डू ऑर डाय थर्ड रेड तुरतुरी राइडर शेखर तुरतुरी इज रिक्वायर्ड टू वेरी फास्ट बेहतरीन स्पीड वाला ये खिलाड़ी ग्रामीण वर्ड है तुरतुरी इस बार तुरतुरी को दबाई प्रभुजा कमाल की तुरतुरी नहीं चली सामने पुणे प्रो स्टार से डिफेंडर जीत पालघर जिल्ह्यामध्ये पुणे प्रो कबड्डी खेळले खेळाडू आहेत राष्ट्रीय खेळाडू आहेत अगदी जबरदस्त राष्ट्रीय नॅशनल प्लेअर आहेत बीच कबड्डीवर सुद्धा खेळाडू गेलेले आहेत कोच गेलेले आहेत अरविंद देशमुख सह कोच म्हणून निलेश शिंदे यांच्या सोबत याच वर्षी बीच कबड्डीमध्ये आणि महिला कबड्डी संघ सुद्धा चांगल्या पद्धतीने यावर्षी महाराष्ट्राची फायनल आपल्या पालघर जिल्ह्याच्या महिलांनी घेतलेली आहे आणि इथे पहिला आपण आता श्रीराम विरार विरुद्ध नायगाव सामना चालू आहे श्रीराम विरार के अंदर चढ़ाई है चढ़ने प्रयत्न ऋषि वाल्मिकी नायकाच्या कोर्टमध्ये 3-4 वर मॅच एका पॉइंटला संघर्ष एकच गुणाची आघाडी श्रीराम विरारकडे जास्त नाही सगळ्यात भारी मॅच ही होणार आहे आला दोनदा पकड केली तिसऱ्याला त्यानं समज दाखवली 2 गुणांची कमाई 3-6 3-5 एक गुणाची आघाडी राहते स्कोर बोर्ड आपण पाहताय 3-5 4-5 5-4 आता बरोबर आहे 5-4 ऑन स्क्रीनवर रेडचा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतोय मागच्या रेडला 2 गुण संपादित जरूर केले चढाई पण तू श्रीराम विरार जसे क्रमांक 13 आपण या ठिकाणी पाहताय तुझी साखी बंधता नजर ठेवून या ठिकाणी जनरल डिफेंडर तार मिळत आहेत गणपती मात्र नजर ठेवून 4-8 हात आहे आणि या ठिकाणी का नाही पूज केलंय रवो पूज हे टॅकल पॉइंट नायगाव का टाइम आउट एक विरार आपण तयार राहायचंय गोल देवत खाडिवली तिसऱ्या राऊंड मधील पहिला सामना राष्ट्रीय खेळाडू समोर राष्ट्रीय खेळाडू असतील पियुष पाटील समोर नरेश ढिंडले प्रतीक जाधव सोन्या रायडर समोर अप्रतिम मात्र एकापेक्षा एक मितेश पाटील छोट्या समोर आकाश पाटील समोर ऋषी दळवी समोर टक्कर देणारी टीम एकमेकांना 2 चंद बलाढ्य शपथ घेतली दोन्ही मानेची पण घेतली मॅचची पण घेतली चप्पल ची घेतली तो काम नाहीये मानेची आणि मॅचची रेडचा प्रयत्न बघायला मिळतोय डबा कोपऱ्यामध्ये रेड तुरतुरी आली ग्राउंडच्या बाहेर आली का मिड लाईन क्रॉस केली वेट अँड वॉच बोथ आउट शेखर सुद्धा या ठिकाणी बाहेर जात आहेत परंतु डिफेंडरला घेऊन जात आहेत 4-5 ची कव्हर आहे आता पॉइंट कडे जर नजर टाका 7-7 झाले बोललो की नाही भारी मॅच होईल तर टाळ्या वाजवायच्या टाळ्या तुमच्या टाळ्या वाजवायच्या आहेत 7-7 पॉइंटवर सामना पुन्हा आला विशाल रेडवर आतापर्यंत जेवढे मॅच झाले ना या मॅचवर त्यापैकी सर्वात भारी सामना हाच आहे सावध पावलाची माघारी येत आहे रेड श्रीराम विरार कडनं पसीनो सेल्लात पर होना पड़ता है कबड्डी का अग्निपथ 7-7 पॉइंट पे दोनों टीमें खेल रही है कोड सिग्नल सांगू शकत नाही आता ही कोणीही स्कोर लेवल आहे एवढी सच्ची मेहनत समांतर गुण संख्येवर पुन्हा सामना येतोय 0-0 सुरुवात झाली 7-7 वर पुन्हा मॅच आली जशा तसं उत्तर दिलं गेलं एकमेकांना जीत रेडवर आतापर्यंत आपण काहीच
खेळलो नाही हे मनामध्ये ठेवून खेळावं लागेल. कारण पॉईंटकडे बघितलं काय कमवलंय, 7 पॉईंट कमवले. हाफ टाइम स्कोर. हाफ टाइम मध्ये मतदाता आपण या ठिकाणी उत्तरार्धामध्ये आता सुरुवात होईल पहिल्या रेडला. जशी की मग 13 रेड करताना पाहायला मिळतं. श्रीराम विराट कुडाईपट्टू कव्हर 2 आणि 2 6 ची कव्हर या ठिकाणी आहे. टाय टाकली, पकड केली या ठिकाणी जीतनं. इथून पुढे सामना भारीच होणार आहे. भारी वाली कबड्डी काहीतरी इथे आता एक पॉईंट सोन्याच्या भाव हिऱ्याच्या भावापेक्षा विकला झाला. एक पॉईंट आक्रोश, जल्लोष, चिडणं, रुसणं, रागावणं इथे पाहायला मिळणार आहे. 7-8 विशाल ज्युनियर नॅशनल 2025-26 हा खेळाडू आमंत्रित करतील रेडर या ठिकाणी रेडला मागे येतील. आता रेड नायगावकडनं होईल. कुठल्याही क्षणाला ही मॅच बदलू शकते. तुरतुरीला आतमध्ये आणावंच लागेल, पर्याय नाही आता सीधा विराटकडे. जेवढा वेळ तुरतुरी स्पीडवाली रेड बाहेर राहील तेवढा फायदा ऋषी वाल्मिकी नायगावला होईल. संयमानं खेळतोय, हळू खेळतोय म्हणजे आक्रमकता दाखवणारे निशाण. साऊथ माघारी परत आहे. पुन्हा या ठिकाणी रेड सीधा विराट तो पुढे जाईल, विधानाच्या पार करेल आणि परत येईल. आमंत्रित करतात या ठिकाणी रेडरला. थर्ड रेड 4 पॉईंट समोर. तिसऱ्या रेडला सुरुवात. या वर्षाचा कुमार गटाचा राष्ट्रीय खेळाडू नाव आहे विशाल. आणि ते पकड टाका पॉईंट. दोन्ही या ठिकाणी टोवर पकड केलेली आहे. आली तुरतुरी आता इथे मात्र रेड करणार. थर्ड रेड स्पीड वाली रेडर म्हणजे तुरतुरी रेडर. आणि तुरतुरी जाग्यावर या ठिकाणी थांबवलेली. थांबतात तुरतुरी दिसली पण एवढा मोर कुठून पडली. टाइम आउट. टिकून राहील. कोणीतरी एका पकडपट्टूच्या हातून मॅच जाणार आहे. रस्त्याला जाताना त्याच्यावरच सगळे बोलणार आहे. पण कुठली टीम या दोनपैकी एक असेल चटका लावून जाईल तो 1 पॉईंट. किती माझा टीम माझा रेड करतायत 8-9. या पुढील सामना दमदार आहे. टॉप 1 टीम 2 वर्ष दरारा सर्वाधिक फायनल गेलेला फुलगड खानविली संघ येतोय. त्यांच्या विपक्षामध्ये 2 नॅशनल प्लेअर असलेला संघ अमायिक नाशिक विरार. या रेडला मात्र साऊथ पॉइंट माघारी परत आहेत. आता बघूया चढाई नायगावकडनं नॅशनल प्लेअर विशाल 4ची कव्हर ट्राय जरूर करणार हा खेळाडू या रेडला पॉइंट काढण्याकरिता. कठीणची मॅच आहे. 8-9 श्रीराम विरार 8 पॉइंट तर नायगाव ऋषी वाल्मिकी 9 पॉइंट. 8-9 आणि आता 9-9 समांतर पॉइंट. टाळ्या वाजवा. सामना आवडला असेल तर पब्लिक पालघर. सगळ्यात भारीवाली मॅच हीच आतापर्यंत जेवढे सामने झालेत ना त्यापैकी सर्वोत्तम सामना हा होऊ शकतोय यात काही शंका नाही. त्यानंतर तो दमदार होतीलच पण हा सामना भारी आहे. जीत रेडवर 9-9 पॉइंट. आराम करायची रेड म्हणजे सेफ रेड. वेळ काढायची रेड म्हणजे सेफ रेड. इथे टाईम काढून फार काय होणार नाही. समांतर पॉइंट आहे. चुकाचं टाईम जाणार आहे. थर्ड रेड या एका पॉइंट साठी 1 मिनिट 1.5 मिनिट वाट पाहावं लागतो. ही थर्ड रेड. आणि केली पकड.
पॉइंट मिळाला, आघाडी एका पॉइंटची आली. किती? एका पॉइंटची आघाडी नायगाव ऋषी वाल्मिकी टीमकडे. एका पॉइंट साठी संघर्ष राहील. कोणीतरी एक पकडपट्टीची चुकी देवा भागात पडणार टीमला. कुठली टीम? ही काही म्हणजे श्रीराम विराट ऋषी वाल्मिकी नायगाव. एक पकडपट्टीच्या चुकीमुळे मॅच झाला. कबड्डी 5 मिनिटं बाकी आहे. कोण जिंकणार हारणार? 5 मिनिटं ठरवणार. 5 मिनिटात क्लिअर काय? 9-10. श्वास बोलला पाहिजे की यस आम्हाला जिंकायचं आहे. तो आला परत आमंत्रित केलं रेडला. थर्ड रेड. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. सामन्याची गणित फिरवणारी रेड. 9-10. इथे मॅचचं गणित सुरुवातीला लागू शकतं. चांगलं आहे. ओ माय गॉड, स्पीड वाली रेड. पॉइंट मिळालाय. विशालला पॉइंट झाला नॅशनल प्लेअरनं. आता 2 गुणांची आघाडी. तो म्हणजे खेळ कबड्डी. या ठिकाणी सामना 8-8 आहे. 9-11. 4 मिनिटं बाकी. रेफरी कॉल. डावा उजवा कोपरा रेड. 2 गुणांनी पुढे आहे ऋषी वाल्मिकी नायगाव. श्रीराम लोन वाचवणार का? अटीतटीचा सामना आहे. 9-11. दोन्ही टीमला तिन्ही पुकार दिलेले. दरम्यान क्लासिक विरार आणि कुंदळ खाली एंट्री गेटवर लाईन मध्ये उभे राहा. एका लाईन मध्ये उभे राहा. लगेच भादिवली आणि विरार लाईन मध्ये उभे करा. दोन्ही टीमला योगेश पाटील. टर्निंग पॉइंट मैच ऑन दिस स्पॉट टैकल. हे प्रभु है नाम, ये क्या हुआ? अब आएगा मजा. अच्छा कार्यक्रम कबड्डी आता पाहायला मिळेल. 3 मिनिट अजून आहेत ना. 3 मिनिट है ना. कुछ भी होगा. सबने रंगत वाढलेली आहे. आघाडी ऋषी वाल्मिकी नायगावकडे 3 पॉइंटची. आमंत्रित करते. विधानाच्या पार केली परत येणार. आमंत्रित करणार आणि आता बघूया रे ऋषी वाल्मिकी नायगावकडे. थर्ड रेड. इथेही मॅच आहे. सुपर टॅकल झाली. हे पण 11 होती. काहीच फरक राहणार नाही. या ट्रेडला या टॅकलला मॅच श्रीराम विरारला बनवावी लागेल. अन्यथा ऋषी वाल्मिकी नायगाव मॅच फिरवतील. आणि इथे मात्र किती टॅकल झाली नाही मजा. इथे किस्सा मॅचचा आहे. टाळ्या टाळ्या. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवा जोरदार. पालघरवाल्याच्या टाळ्यात कमी पडतात बुवा. टाळ्या सगळ्यात भारीवाली मॅच हीच आहे. 2 मिनिटं बाकी आहे. आणि इथे मात्र पकड घेते टॅकल. टोजा क्या होगा? और कुछ होने वाला है. ऋषी वाल्मिकी नायगाव एकच पॉइंट. खूप महत्वाचा आहे. इकडे 2ची आघाडी आहे पण इकडे सुपर टॅकल ऑन पण आहे. धाकधुकीची मॅच. एक तर काय होणार, एक तर मॅच जिंकली जाणार. पण होणार. लोन पण कोण देणार? जाग्यावर मॅच पलटी होणार. 2 मिनिटात खूप काही होतं. लोन दिला जाऊ शकतो. तो जाणार. विधानाच्या पार करणार. आमंत्रित करणार आणि पुन्हा या ठिकाणी विशाल 2 गुणांच्या आघाडी. पुन्हा वेळ नक्कीच करण्याचा प्रयत्न करतील. 1 मिनिट बाकी आहे. काहीतरी होणारच आहे. मध्ये रंगत आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सामना रंगतला. आत्ता बघूया तो नाही. तो जाणार आणि तो
तो येणार. आणि बघूया आता टाईम आउट घेतला ऋषी वाल्मिकी नाही गावणार. टाईम ओव्हर आहे, घेऊन जमणारच नाहीये. 11, 13, 13, 11. सुपर टॅकल ऑन. नेशनल है, भूलना मत. ये नेशनल है, भूलना मत. कुठेतरी एक प्लेयर विचार करणार या मॅच मध्ये. आता तो जाणार, आता नाही परत येणार. थर्ड रेड आणि इथे सिंगल पॉइंट घेणार. विल फिनिश. सामना जिंकला ऋषी वाल्मिकी नायगाव. अभिनंदन.